मॅनेजरला जाऊन द्या. अरे द्यायची ना मग. तुला दे. मला कशाला. चल बघूया. तू काय घेणार, चहा की कॉफी? कॉफी. ओके. तुम्ही काही काळजी करू नका. स्वप्नील तू काय घेणार रे? नाही, मला काही नको. काय थोडीशी तर घे. नको, तुम्ही घ्या. अरे काय यार किती चिंगूसगिरी करतो, सोड. 2 कॉफी. अरे अनिता 3 दिवस सुट्टी आहे, लॉंग विकेंड. चल जाऊ कुठे फिरायला. अरे हा यार मस्त आयडिया. चल मग रिसॉर्टला जाऊ. फुल धमाल. रिसॉर्ट नको, आपण गोवा जाऊ. गोवा खूप लांब आहे. काय कसली प्लॅनिंग चालू आहे? अरे म्हणलं 3 दिवस विकेंड ना, कुठेतरी फिरायला जाऊ. अरे वा, मस्त. मग चला माझ्या गावाला जाऊ, कोकणात. गावी? गावी? हा. गावी कोण फिरायला जातं का? अरे काय नाही, फक्त पैसे वाचायची नाटकी आहे. बघ ना. अरे तसं नाही, तुम्हाला खूप आवडेल. आणि फक्त 3 तासाची रनिंग आहे. अरे काय नाही रे, गावी नको रे, रिसॉर्ट फिक्स. हा फिक्स. अरे चला ना, मजा येईल खूप. तुझं नेहमीच आहे. अरे ऐका तर. आम्ही जातो रिसॉर्टला, तुला यायचं तर ये. अरे हा पैसे वाचवण्यासाठीच करतो. बघ ना. औरंगाबाद बस क्रमांक 3239 क्रमांक 5 वर थांबली आहे. अरे ते घाबरला तो फट्टू. अरे तुम्ही इथे कुठे? आम्ही पण फिरायला चाललो. फिरायला? पण कुठे? कोकणात. माझ्यासोबत? हा. मजा येईल. बाबा नेक्स्ट टाइम गोवा फिक्स आहे. हो हो, नक्की. हे बघ तुला येईला सांगणार, पैसे नाही. नाही बोलणार. हो. चला. अरे बस तर येऊ द्या. बस? बस कसली बस, आपल्याला बाईकने जायचंय. बाईकने? हा तेव्हा तर मजा येईल. मला तुम्हाला पूर्ण कोकण दाखवता येईल. चला. चला. रोहन, तुला माहिती आहे का, हे 11व्या शतकातील बांधलेलं मंदिर आहे. एवढं जुनं? हो. आणि या मंदिराला अमरेश्वर असंही म्हणतात. असं का? हा. चला मग जाऊ दर्शनाला. हो, बोला हर हर हा दे. महादेव. चला. अरे शैल्या, तू कधी आला? अरे ते सोड, चल किल्ल्यावर जाऊन येऊ. अरे नको भाई, अरे मित्र येतोय अरे मुंबईला. चल, अरे जाशील. नको अरे. अरे अरे भावा चल, प्लीज चल, यार नको चल यार. रे. यो आमचा घोडबंदर किल्ला खर तर पोर्तुगीजांनी बांधला. अच्छा. पण 1737 मध्ये आपल्या मराठ्यांनी जिंकला. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. चला.
कोणाचं काय बघते? माझ्या राजाच्या आजही या मातीत माझ्या राजाचं अस्तित्व आहे आणि आकाशात खरंच यार, किती पैसे खर्च केले तरी आनंद घेता आला नसता. अरे संस्कृतीत अजून भरपूर आनंद घ्यायचा आहे. हा चला. चला, आलं आपलं घर. काका, अरे तू आलास? बरे आहेत ना? हा, मी मस्त आहे. प्रवास कसा झाला? मस्त 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 झाला ना? स्वप्नील आलाय, स्वप्नील. आजी कशी आहे? बरी आहेस ना? आई आहे वाटतं. कसा आहे? बरा आहे ना? बाबा वाटते ना? वाटतं. अरे स्वप्नील, काय करशील एवढा पैसे वाचवून? अरे तुझं नेहमीच आहे रे. किती पैसे वाचतात? स्वप्नील, एक मिनिट ना. अरे स्वप्नील, यामध्ये तुझे आई बाबा कोणते? खरं तर ह्यात माझे कोणी आई बाबा नाही, पण आई बाबांपेक्षा कमी पण नाही. म्हणजे समजलं. माझे आई बाबा लहानपणीच वारले. त्यानंतर मला माझ्या आजीने लहानाचं मोठं केलं. मी मोठा झालो आणि नोकरीसाठी शहरात आलो. मग आजी घरी एकटीच असायची. एक दिवशी आजी बाथरूम मध्ये काम करत असताना पाय घसरून पडली आणि तिने जागीच जीव सोडला. 2 दिवस आजी तशीच मृतावस्थेत पडून होती. माझ्या आजीवर जी परिस्थिती आली ना, ती कुणावर येऊ नये. म्हणून माझ्या गावात जी व्यक्ती एकटी राहत असेल ना, त्यांना मी इथे आणून ठेवतो, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही आणि ते एकमेकांची काळजी पण घेतात. तू खरंच खूप महान आहेस. तू स्वतःची इच्छा मारून यांची इच्छा पूर्ण करतोस. महान मी नाही, महान तरी लोक आहेत. कारण ह्या पिढीमुळे आजही आपली संस्कृती बसली आहे. बरोबर यार, मी पण माझ्या गावी असंच काहीतरी करेन. हो खरं. लेकरांनो, आता आमचं आयुष्य फारच कमी उरलंय.
आज आहोत आणि उद्या नाही. पिकलं पान. आता आमची काळजी घ्यायला स्वप्नील तर आहेच, पण तुम्हाला माहितीये का की आपले जे किल्ले आहेत, ऐतिहासिक ठेवा जो आहे, गड आहे, ते सुद्धा जीर्ण शीर्ण झालेले आहे. त्यांची पडझड होते. त्यांची काळजी कोण बरं घेणार? येणाऱ्या पिढीला हा वारसा आपल्याला द्यायचा असेल तर या ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे.